सुरगाणा तालुक्यातील सोनगीर सुंदरबन येथे दिनांक 1 मे रोजी भव्य सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले। या सोहळ्यात एकूण 27 जोडपी विवाह बंधनात अडकली असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। सोनगीर सुंदरबन ग्रामस्थांनी एटी पवार इंटिग्रेटेड डेव्हलपमेंट फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। विशेष म्हणजे काही महिन्यांपूर्वी आमदार नितीन पवार यांच्या दौऱ्यादरम्यान संगीता नावाच्या एका युवतीने सामुदायिक विवाह सोहळा आयोजित करण्याची आगळीवेगळी मागणी केली होती आणि त्या मागणीची दखल घेत आमदार पवार यांनी पुढाकार घेऊन या सोहळ्याचे यशस्वी आयोजन केले। या सोहळ्यात संगीता हिचाही विवाह पार पडला। या कार्यक्रमाला आमदार पवार स्वतः उपस्थित राहून नवदाम्पत्यांना त्यांनी आशीर्वाद दिले। यावेळी त्यांनी सांगितलं की वाढत्या महागाईमुळे विवाह सोहळ्यांचा खर्च सर्वसामान्य कुटुंबासाठी मोठे ओझे ठरतंय। अशा परिस्थितीत सामुदायिक विवाह ही संकल्पना समाजासाठी दिलासा देणारी असून ती आजच्या काळाची गरज आहे। यावेळी ज्येष्ठ नेते गोपाळराव धूम, नवसू गायकवाड, नगरसेवक सचिन महाले, निलेश करवंदे, मनोज शेजोळे, तुकाराम देशमुख, आनंदा झिरवाळ, माधव पवार, अमरसिंग झोपळे, पोलीस पाटील प्रवीण सहारे, दीपक मेघा, ज्योतिंग बागुल, उमेश पालवा, सावळीराम महाले, रमेश बागुल, रामदास केंगा, रतन चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमाला परिसरातील सरपंच, उपसरपंच, सदस्य, महिला मंडळ, युवक मंडळ तसंच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। माझे नाव संदीप मनोहर शेवरे, मी राहणार सुंदरबन। आमचा हा जो विवाह सुरू केला आहे नितीन पवार भाऊंनी, त्यांचे आम्ही खूप आभारी आहे। आमची जी लग्न करायची ऐपत नव्हती, त्यांनी नितीन भाऊंनी आम्हाला दिली आहे साथ। आम्ही खूप आभारी आहे त्यांचा। सूर्यात सदा मंगलम वधूवर्यो शुभ मुहूर्त शुभ लग्न सावधान। श्री गणेश गणपती नमितो तुझला विश्वासी जो तारको माया उमा चालको संतास नमितो अशाच समय बाहुनिया बालका आशीर्वाद वदा तथा वधुवरा कुर्या सदा मंगलम शुभलग्नास्ते वंशास्तने कौस्तवं नासारे वरमोद्यकं करतले वेणु करे कंकरं हरिचंदे कुर्यात् सदा मंगलम शुभलग्न। यांचं मी मनापासून आभार मानतो। 1 मिनिट थोडं शांत, 2 मिनिटं। अजय तो अजय तर काही भेटला नाही, पण मला ती संगीता भेटली होती इथं। मी 2 महिन्यापूर्वी आलो होतो इथं। ती म्हणे मी सहज बोललो होतो की इथं काही सामुदायिक विवाह सोहळा लावता येईल का। ती माझ्या मागे लागली, कुठल्याही परिस्थितीत लवकर लग्न लावा। का बरं काय माहिती अजय, काय रे गडबड काय होतं? काय नाही ना? हा आता लग्न लागलं ना का बाई? आनंदात आहे ना? सर्व वधूवरांना माझी विनंती आहे, चांगलं आपलं वैवाहिक जीवन व्यवस्थित होऊ द्या। आणि मला आता आनंद झिरवाळनी सांगितलं, असं कमी खर्चात वैयक्तिक जर लग्न करायला गेलं तर बराच खर्च येतो। तर असं कुठे अजून सामुदायिक विवाह करायचे राहिले झिरवाळ साहेब, मला तुम्ही सांगा, ते आम्ही करत जाऊ। पण याच्यामध्ये काही व्यक्तींचा सिंहाचा वाटा आहे, म्हणजे माझ्याबरोबर काही फुल नाही तर फुलाची पाकळी त्यांनी मदत केली। आपले निलेश करवंदे असतील, मनोज कुठे उभे राहा, आपलं सचिन महाले असतील, आणि मनोज कुठे गेला? मनोज आणि तसेच आपले धुमसाहेब पण आले, आपले बाऱ्याकडनं गोपाळ धुमसाहेब, माझं लक्ष नाही। राजू गावित पण इथं बसले, बाळू तात्या आहेत, मजीद आपला सरपंच। तर यांनी पण आपल्याला जी काही मदत केली, म्हणजे काही प्रमाणात भांड्याची मदत त्यांनी दिली। आणि पुढे जर अजून करायचे राहिले सोहळा तर आपण निश्चित करू, पण मला काही बाकी वावर बिवर विकू देऊ नका। आता पुढच्या वेळेस काय करा, या सोनगीर गावात आपण 27 जोडप्यांचा सामुदायिक विवाह केला असल्यामुळे
भविष्यात आता प्रत्येक पाड्यातील गरीब जे काय असतील अजून जोडपे, तर तुम्ही मला सांगा, आपण परत असा एक कार्यक्रम पुढे भविष्यात करू भविष्यात. कारण की परवा परत आता 50 जोडप्याचा मांद्याला विवाह सोहळा आहे, 50 जोडप्यांचा. आणि सर्वांनी जेवणाचा लाभ घेतला का नाही? जेवण चांगलं होतं ना? हा. आणि गुरुजी तुम्ही चांगलं व्यवस्थित केलं, पण जरा लांबवलं जास्त, जरा थोडक्यात घ्यायचं होतं. मला नाशिकलाही 2-4 लग्न आहे. निश्चितच आता इथं सभा मंडप पण आपण मंजूर केलाय या इथं, त्याचंही काम लवकर चालू करून घ्या, व्यवस्थित करून घ्या. इथं बोलवलं आम्हा सर्वांना, आमच्या सर्वांचा सत्कार केला. धूम साहेबांचा सत्कार करून घ्या. गुलाबाचं फुल द्या, आपले ज्येष्ठ नेते आहेत ते द्या लवकर. तुम्हाला आशीर्वाद देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. ब्युरो रिपोर्ट 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी पुंजाराम खांडवी, सुरगाणा.